गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व शिवराळ भाषेत वक्तव्य करणाऱ्या भूमिका, गडाया विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसेच्या कठोर भूमिकेनंतर संबंधित आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून डोंबिवली पोलीस प्रशासनाने त्याला ताब्यात घेतलाय। मराठी अस्मिता आणि राज ठाकरेंविषयी अपमानास्पद भाषा खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी लोकसभा सचिव राहुल कामत, विधानसभा सचिव अरुण जांभळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, उपशहराध्यक्ष दीपक शिंदे तसेच इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। आज सायंकाळी 7:15च्या सुमारास आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवलीतील काही सहकाऱ्यांच्या मार्फत अशी गोष्ट निदर्शनास आली की भूमित गडा नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवरती त्याच्या अकाउंटवरती सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि मराठी माणूस यांच्याबाबत अत्यंत हीन दर्जाची एक कमेंट केली होती। ती निदर्शनास आल्यानंतर आम्ही पोलिसांना ही बाब कळवली आणि आम्ही त्याच्या घरी या सगळ्या प्रकाराचा विचारांकरता गेलो होतो। आम्ही गेलो त्यावेळेला असं निदर्शनास आलं की दारूच्या नशेत बेधुंद हा भूमित गडा आपल्या घरात लपून बसला होता। त्याला कुठल्याही प्रकारची शुद्ध नव्हती, त्यामुळे पोलिसांनी पुढील कारवाई करता त्याला इथे आणलेला आहे। माझी एक असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे की जैन समाज जो मांसाहार करू नका किंवा इतर सगळ्या ज्या काही गोष्टी अहिंसा वगैरे या सगळ्या धर्मांची या सगळ्या गोष्टींची जी शिकवण देत असतो, उपदेशाचे डोस पाजत असतो, खरं तर त्यांच्याच समाजातला एक मुलगा दारू पिऊन तर्र होतो, स्वतःच्या घरात जातो, या वेळेला त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार कुठे गेले? खरं तर हा प्रश्न पडतो। त्याने आज मराठी माणसाबद्दल आणि सन्माननीय राजसाहेबांबद्दल जे उद्गार काढलेत हे दोन जातींमध्ये तेढ लावण्यासारखे नाहीत का? हा प्रश्न खरं तर जैन धर्माच्या शिकवणीचा आधार घेऊन जे इतर मराठी माणसांना जे काही शहाणपणा शिकवत आहेत त्या सर्वांना हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही प्रश्न विचारत आहोत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।